मित्रांनो, भावपूर्ण श्रद्धांजली. आमचे फोटोत दिसणारे लहानपणचे आमचे नातेवाईक, मित्र वगैरे राहणार मूळचे दहीगाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आत्ताच त्यांच्या मृत्यूची बातमी काही मिनिटापूर्वीच मला मिळाली आणि एकदम हृदयात धस्स झालं. कारण लहानपणचे ऋणानुबंध, ओळख आणि आमचे ते सोयरे तर होतेच, पण अतिशय महत्त्वाचं म्हणजे जी आठवण बऱ्याच वेळा मला आयुष्यात आली ती अशी की दहीगाव येथे आमचे हे दगडू भाऊ घड्याळे त्यांच्या आईनं तारुण्यात, मला वाटतं 20-21मध्ये असताना दहीगावला नाटकं बसवायचे. आणि असंच त्यांचं एक नाटक दहीगावच्या पाराच्या बाजूला स्टेज बांधून मी पाहण्यासाठी गेलो होतो. अर्थात बैठक जमिनीवरच होती, पण त्यांचा त्यावेळचा तो रुबाबदार, सुंदर, आयदार, गोरापान चेहरा, ते जेव्हा एका कॉलेज कुमारची भूमिका वठवत होते, खांद्यावर एक छत्री, हातात दुसरी आणि चुडीदार पायजामा थोडासा वर ओढलेला, आणि त्यांचे जे काही अप्रतिम संवाद फेकत होते तो चेहरा अजूनही डोळ्यासमोर येतो. मंडळींनो, आमच्या खेड्यापाड्यावरसुद्धा कलाकार होते, त्यांना चान्स मिळाला नाही एवढाच. असो, नंतर मी जेव्हा शिक्षणासाठी तालुका जिल्हा सोडला त्यानंतर आमच्या या नातेवाईकाशी माझा संपर्क तुटला. पण रिटायर होऊन परत आल्यानंतर वैरागडला मी त्यांच्याशी 2-4 वेळा भेटलो, गाठभाट भेटली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. अशा या आमच्या एकेकाळच्या रुबाबदार मित्राला, नातेवाईकाला मी भावपूर्ण श्रद्धांजली माझे कुटुंब रामदास खंडागळे यांच्या वतीने वाहत आहे. आणि रिस्पेक्टेड स्वर्गीय दगडू भगवान घड्याळे यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आमचे खंडागळे कुटुंब सहभागी आहे. आणि त्यांचे जे वारस असतील त्यांना हे दुःख झेलण्याची ताकद देवो ही प्रार्थना करून माझा हा शोकसंदेश मी संपवतो. मी सध्या यवतमाळला असल्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला येऊ शकणार नाही, त्याबद्दल दिलगीर आहे. धन्यवाद, नमस्कार. परत एकदा आमच्या स्वर्गीय दगडू भगवान घड्याळे भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली. थँक्यू.